हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, MS सेट 2026 अर्थशास्त्र पेपर 2 ची तुम्ही तयारी करत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. विशेषतः मॅथमॅटिकल इकॉनॉमिक्स आणि आपला स्टॅटिस्टिक्स आणि इकॉनॉमेट्रिक्स हा जो भाग आहे तो अनेकांना खूप कठीण वाटत असतो. पण खरं सांगायचं झालं तर हे 2 भाग तुम्ही एकदा प्रिपेअर केले तर मोस्टली 20 ते 25 गुण तुमच्या हातातले मार्क्स असतात. त्यामुळे हे 3 अतिशय महत्त्वाचे भाग आहेत. हे कसे प्रिपेअर करायचे या व्हिडिओमध्ये आपण बघायचंय. या मिनिट्सला न घाबरता प्रिपेअर करून मॅक्सिमम स्कोर करण्यासाठी यांची मदत कशी घेऊ शकतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर याबद्दल म्हणजे एक्झाम बद्दल इन्फॉर्मेशन एक बेसिक गोष्ट माहिती असणं आवश्यक आहे की MS सेट एक्झाम जी आहे ती आपली SPPU कंडक्ट करते. म्हणजे आपली सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी जी आहे ती घेते. जसं की न्यूज मध्ये आपण बघितलं होतं की या युनिव्हर्सिटी थ्रू त्यांना परमिशन मिळाली आहे की सेट एक्झाम कंडक्ट करायची. त्याच्यामध्ये पेपर 2 असतात. एक पेपर 1 जो 100 मार्क्स साठी असतो 50 क्वेश्चन्स आणि दुसरा पेपर 2 ज्याच्याबद्दल आपण आज बोलतोय इकॉनॉमिक्स. ठीक आहे. पेपर 2 वेगवेगळ्या सब्जेक्टशी रिलेटेड असतात. पेपर 2 इकॉनॉमिक्स बद्दल आज आपण बोलतोय. टोटल 100 प्रश्न असतात 200 गुणांसाठी. यामध्ये मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स हे 2 युनिट जे आहेत या दोन्ही युनिट मधून 15 ते 25 प्रश्न येतात. मोस्टली एवढे क्वेश्चन्स तिथे ठरलेले असतात. जो वेटेज दिलेला आहे त्यानुसार. ठीक आहे. सो याला आपण म्हणजे आता तुम्ही मॅथ्स जसं स्कोरिंग सब्जेक्ट असतो, आता 10वी पर्यंत आपण बघितलं की हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे. तर त्याच पद्धतीने तोच फॉर्म्युला इथे यूज करून आपण ह्या भागाला किंवा ह्या युनिटला स्कोरिंग सब्जेक्ट आपण बनवू शकतो किंवा स्कोरिंग युनिट्स आपण बनवू शकतो. आणि हे क्वेश्चन्स प्रिपेअर करण्यासाठी तुम्हाला ठराविक कालावधी द्यावा लागणार आहे. का घाबरतात विद्यार्थी? म्हणजे आपण या युनिट्सला का घाबरतो? तो एक तर आपल्याला माहिती आहे की सूत्रपाठ नसतात सगळेच. ठीक आहे. न्यूमेरिकल सराव आपला काहीच नसतो. कन्सेप्ट क्लिअर नसतात. म्हणजे हे 2 युनिट्स वरती मॅथमॅटिकल क्वेश्चन येतात. मॅथ्स आपला बऱ्याच दिवसापासून संबंध नाहीये. हा विषय धरून मनामध्ये आपण हे युनिट सोडून देतो. म्हणजेच कन्सेप्ट क्लिअर नसतात. न्यूमेरिकल सराव कमी असतो. सूत्रपाठ नसतात. फक्त वाचन आणि सराव याच्यामध्ये चालत नाही. थेरी सारखा भाग याच्यामध्ये नाहीये. मग काय करायचं? तर मग बेसिक लेव्हलचे प्रश्न याच्यामध्ये विचारले जातात. ठीक आहे. त्याचबरोबर बेसिक लेव्हलच्या प्रश्नांमध्ये पण नेमकं काय विचारलं जातं? तर रिपीटेड फॉर्म्युलेज याच्यामध्ये असतात. बेसिक प्रश्न म्हणजे काय? की प्रोबॅबिलिटी म्हणजे काय? प्रोबॅबिलिटीचे बेसिक फॉर्म्युले असतात. हे बेसिक लेव्हलचे क्वेश्चन्स एक्झाममध्ये विचारले जातात. आणि तेच फॉर्म्युले रिपीटेडली विचारले जातात. रिपीटेडली त्याच लेव्हलवरती, त्याच बेसिक कन्सेप्टवरती आधारित प्रश्न पुन्हा पुन्हा विचारले जातात. पुन्हा पुन्हा इन द सेन्स त्या प्रत्येक वर्षी विचारले जातात वेगवेगळे. आणि ऍप्लिकेशन टाइप MCQ याच्यामध्ये असतात. म्हणजे समजा प्रोबॅबिलिटीचा एखादा युनिव्हर्सल फॉर्म्युला तुम्हाला माहित असेल, तर त्या युनिव्हर्सल फॉर्म्युल्यामध्ये ते MCQ विचारले जातात. ठीक आहे. म्हणजे समजा हा फॉर्म्युला आहे याच्यामध्ये काय ऍडिशन पाहिजे किंवा काय मायनस आहे किंवा या फॉर्म्युलेच्या दोनच्या मध्ये काय प्लस मायनस चिन्ह द्यायचंय हे असे क्वेश्चन्स विचारले जातात. सो त्यामुळे हे 20 प्लस मार्क्स मिळवण्याची खूप मोठी संधी आहे जी आपल्याला सोडायची नाहीये. ठीक आहे. याचा आपण चांगला वापर करायचा आहे आणि 20 प्लस मार्क्स या युनिटवरचे घ्यायचे. ठीक आहे. तर या युनिट्सला प्रिपेअर करणाऱ्या स्टुडंटसाठी जर असं वाटत असेल की आता आपल्याला ह्याला थोडंसं डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे किंवा तुम्हाला कन्सेप्ट क्लिअरिटी सह हे 2 युनिट्स शिकायचे असतील किंवा इकॉनॉमिक्सचा पूर्ण पार्ट शिकायचा असेल तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत स्पेशली 2026च्या एक्झामला प्रिपेअर करणाऱ्या स्टुडंटसाठी इकॉनॉमिक्स फुल कोर्स. ज्या फुल कोर्समध्ये आम्ही तुम्हाला देतो संपूर्ण अभ्यासक्रम, मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रम नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह लेक्चर्स, PYQs, पेपर 1 फुल कोर्स. फीस त्याची 10,000 आहे. 10,000 मध्ये पेपर 1, पेपर 2 दोन्हीचंही प्रिपरेशन याच्यामध्ये कम्प्लिटली करून घेतलं जातं आणि तुम्हाला स्कोर जो आहे तो वाढवण्यासाठी मदत केली जाते. डिस्काउंट करून याची फीस 8,000 होते. या कोर्स बद्दल आणि आणखीन तुमचे डाउट्स काही घ्यायचे असतील किंवा त्याच्यातून इन्फॉर्मेशन हवी असेल तर इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा आणि आपले डाउट्स क्लिअर करा आणि लगेचच कोर्सला जॉईन व्हा. जॉईन होण्यासाठी इकडे दिलेल्या नंबरवरती मेसेज करू शकता किंवा प्ले स्टोअरवरून ग्लोबल ऑनलाईन नावाचा ऍप डाउनलोड करा. ऍपच्या सर्च बॉक्समध्ये MS सेट इकॉनॉमिक्स सर्च करून लगेचच तुम्ही जॉईन होऊ शकता. न्यू बॅच जी आहे ते 23 फेब 2024 पासून स्टार्ट होते. तर आपलं नाव लवकरच रजिस्टर करून प्रिपरेशनला सुरुवात करूया. ठीक आहे. आता पुढे प्रत्येक युनिटला प्रिपेअर कसं करायचं याच्याबद्दल आपल्याला बघायचं आहे. बघा, मॅथमॅटिकल इकॉनॉमिक्स हे खूप महत्वाचे युनिट्स आहेतच, बट आपण घाबरून ते सोडून देतो. मग यातले नेमके टॉपिक कुठले करायचे आहेत? जसं बघा, सेट्स आणि फंक्शन्स, लिमिट्स अँड कंटिन्युटी, डिफरन्सिएशन,
पार्शियल डिफरन्शिएशन, ऑप्टिमायझेशन, त्याच्यामध्ये मॅक्सिमा मिनिमा हे जे आहे ते इम्पॉर्टंट आहे. लिनियर प्रोग्रामिंग, इनपुट आउटपुट मॉडेल, हे खूप IMP टॉपिक आहेत. काय आहेत? IMP टॉपिक आहे, कारण याच्यावरती हमखास क्वेश्चन्स विचारले गेलेले आहे. ठीक आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुम्ही बघाल तर त्याच्यामध्ये याच्यावरचेच क्वेश्चन्स तुम्हाला मॅथमॅटिकल इकॉनॉमिक्स या युनिट मधले दिसतील. त्यामुळे यांना सोडायचं नाहीये. याच्यामधल्या बेसिक कन्सेप्ट ज्या आहेत ते तुमच्या क्लिअर करायचं आहे. आणि त्या कन्सेप्ट क्लिअर केल्यानंतर पुढे आणखीन काय करायचं आहे तर बघा, हे फॉर्म्युलांसाठी एक स्पेशल नोटबुक तुम्ही तयार करा. ठीक आहे. 40 पानी 40 पानी 60 पानी जी काही तुम्हाला नोटबुक मिळेल ती नोटबुक तयार ठेवा. किंवा नोटबुकच्या ऐवजी तुम्हाला हे असतात ना, रुलिंग पेज असतात बघा आपले, ते रुलिंग पेज सुद्धा तुम्ही वापरू शकता. याच्यामध्ये तुम्ही काय करा, डेरिव्हेटिव्ह सूत्र लिहा. सगळे सूत्र जे आहेत तुम्हाला जे जे सूत्र दिसतील हे युनिटला प्रिपेअर करताना ते सगळे तिथे मेन्शन करा. प्रॉडक्ट रूल, चेन रूल, इलास्टिसिटी फॉर्म्युला, प्रॉफिट मॅक्झिमायझेशन कंडिशन, कॉस्ट मिनिमायझेशन कंडिशन, लार्ज रेंज मेथड बेसिक्स, हे जे आहेत ते आपल्याला या मॅथमॅटिकल इकॉनॉमिक्स मध्ये दिसतील. यातले जे फॉर्म्युले आहेत ते फक्त तिकडे तुम्हाला नोंद करायचे. सगळेचे सगळे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात राहतील. हे रोबोटचं काम आहे. आपण ह्युमन आहोत. आपल्याला माहिती आहे की सगळे फॉर्म्युले आपल्या लक्षात राहणार नाहीयेत. मग काय करायचंय पुढे? तर आपल्याला याच्यासाठी रोज सराव करायचा आहे. 5 त्या फॉर्म्युल्यावरती 5 डिफरंट प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे. म्हणजेच काय की त्याचं न्यूमरिकल कॅल्क्युलेशन जे आहेत ते करून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. तेव्हा तो फॉर्म्युला ऍक्च्युअली कसा यूज होतो, काय वापर होतो, हे तुम्हाला रोजच्या डेली प्रॅक्टिस मधून ते समजेल. आणि मॅथ्सला नेहमी सराव लागतो हे तुम्हालाही माहिती आहे. याच्यामधली थेअरी तुम्ही वाचलीत आणि त्याच्यावरती क्वेश्चनचे आन्सर द्यायला गेला तर ते आन्सर तुमचे रॉंग होणार आहे. सी ऑप्टिमायझेशन, 5 ऑप्टिमायझेशन प्रॉब्लेम, 5 डिफरन्शिएशन प्रॉब्लेम्स, 2 लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम्स आणि फॉर्म्युल्याचं रिव्हिजन. जे फॉर्म्युला आपण पूर्ण नोटबुक मध्ये लिहितोय त्याचं 10 मिनिटं रिव्हिजन करायचं आणि ह्या तिन्हीवरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, कारण हे प्रॉब्लेम्स खूप मोठे मोठे असतात. ठीक आहे. हा, सेट एक्झाम जी आहे ती ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनची टाईपची आहे. म्हणजे तुम्हाला क्वेश्चन दिलाय त्याचा डायरेक्ट आन्सर लिहायचा. बट ऑब्व्हियसली तिथे मॅथ्स मधला क्वेश्चन आहे तर तो सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला आन्सर म्हणजे सॉल्व्ह करूनच त्याचा आन्सर लिहावा लागणार आहे. भले भले मोठे असे मॅथ्स वाले प्रॉब्लेम्स तिथे येणार आहेत, पण ह्या ज्या फॉर्म्युलाच्या बेसिसवरती जे क्वेश्चन्स असतात ते तिथे दिले जातात, जे तुम्ही त्या फॉर्म्युलाच्या सहाय्याने शॉर्ट मध्ये सॉल्व्ह करून आन्सर देऊ शकता. त्यामुळे तिथे सराव हवाच. ठीक आहे. मग पुढे आणखीन काय लक्षात घ्यायचं, तर सेट मध्ये वारंवार विचारले जाणारे भाग कोणते आहेत जे तुम्ही प्रिपेअर करतायत मॅथ्स मधले. त्याच्यामध्ये बघा, प्रॉफिट मॅक्झिमायझेशन वरती बऱ्याचदा क्वेश्चन्स विचारले जातात. कॉस्ट मिनिमायझेशन, इलास्टिसिटी युजिंग डेरिव्हेटिव्ह, होमोजेनस फंक्शन, लिनियर प्रोग्रामिंग, ज्याला ग्राफिकल मेथडने लिनियर प्रोग्रामिंग म्हणतात, ते सुद्धा तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. याच्यावरती वारंवार क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. ठीक आहे. आणि जे आपण बाकीचे युनिट्स प्रिपेअर करतोय त्या युनिट्स मधले पण फॉर्म्युले जे तुम्ही नोटबुक तयार करणार आहात त्या नोटबुक मध्ये, म्हणजे मायक्रो मॅक्रो मध्ये जे काही फॉर्म्युले तुम्हाला मिळाले ते सगळे तुम्हाला त्या नोटबुक मध्ये लिहायचे आहेत. कारण ते क्वेश्चन्स ऍज अ मॅथमॅटिकल युनिट मधले म्हणून तुम्हाला विचारले जातात. तर ते सुद्धा तुमचे प्रॅक्टिस होऊन जातील जर या मेथडने तुम्ही ते युनिट्स प्रिपेअर करणार असाल, मॅथमॅटिकल इकॉनॉमिक्स प्रिपेअर करणार असाल तर. ठीक आहे. आता मॅथ्स तर बघितलं, मॅथ्सला प्रॅक्टिस लागते. स्टॅट्स आणि इकॉनॉमिक्स ट्रिकला काय करणार तुम्हाला, तर पहिल्यांदा म्हणजे हे टॉपिक जर तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर यामधले महत्त्वाचे टॉपिक आहेत मीन, मेडियन, मोड, स्टँडर्ड डेव्हिएशन, प्रोबॅबिलिटी, रँडम व्हेरिएबल, सॅम्पलिंग टेक्निक्स, हायपोथेसिस टेस्टिंग, कोरिलेशन, रिग्रेशन. ह्याचं थेअरी एकदा वाचून घ्या. या थेअरी मध्ये कुठे फॉर्म्युला दिसले तुमच्या नोटबुक मध्ये पॉइंट आउट करा, पण हे टॉपिक इम्पॉर्टंट आहे. पुढे आता इथे बघा, स्टॅटिस्टिक्स मध्ये रिपीटेड टॉपिक्स कोणते आहेत. हे झाले तुम्हाला मागच्या याच्यामध्ये इकॉनॉमिक्स मॅथचे टॉपिक्स. ठीक आहे. इकॉनॉमेट्रिक्स. आता स्टॅटिस्टिक मध्ये रिपीटेड टॉपिक आहे प्रोबॅबिलिटी बेसिक्स विचारले जातात. बायनॉमियल नॉर्मल डिस्ट्रीब्युशन काय आहे, टी टेस्ट, झेड टेस्ट, नल अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस, टाइप 1 टाइप 2 एरर, रिग्रेशन इक्वेशन, आर स्क्वेअर, याबद्दल रिपीटेड क्वेश्चन विचारले जातात. ह्या बेसिक कन्सेप्ट जर तुमच्या क्लिअर असतील तर याच्यामध्ये तुम्हाला 2 मार्क्स तुमचे कुठेच गेले नाही. यातल्या कुठल्याही म्हणजे हे जे एकदा रीड केलं तुमची कन्सेप्ट क्लिअर झाली त्यातले 2 मार्क्स जे काही विचारले जातील 3-4 मार्काला क्वेश्चन्स, ते सगळे मार्क्स तुमच्या असणार आहेत. बेसिक कन्सेप्ट वरती क्वेश्चन विचारतात म्हणून. आता फॉर्म्युला शीट तयार करा म्हटलं मी. स्टॅटिस्टिक्सचं जसं मॅथ्स तुम्ही फॉर्म्युला शीट तयार करताय तसं स्टॅटचं सुद्धा फॉर्म्युला शीट तुम्हाला तयार करायचं. पेज 1 मध्ये प्रोबॅबिलिटी सूत्र असते, पेज 2 मध्ये रिग्रेशन कोरिलेशनचे सूत्र, पेज 3 वरती हायपोथेसिस टेस्टिंगचे सूत्र. आठवड्यातून एकदा पूर्ण रिव्हिजन करायचे. ठीक आहे.
आता याला सेपरेट म्हणजे तुम्हाला असं प्रत्येक एक सेपरेट महिना ह्या 2 युनिटसाठी देण्याची गरज नाहीये. जे थेअरीचे तुम्ही प्रिपरेशन करताय त्याच्या बरोबरच हे 2 युनिट्स कंपॅरेटिव्हली तयार करा. म्हणजे प्रिपेअर करा. ठीक आहे. कारण याच्यामध्ये थिअरीचा अभ्यास जसा आपल्याला करावा लागतो, की नोट्स हे वगैरे, वगैरे त्याच्या ऐवजी ह्याच्यामध्ये एकदाच तुम्हाला एक फॉर्म्युला शीट किंवा नोटबुकमध्ये ते नोंद करायचे आणि तेच फक्त रिवाईज करायचं. रिव्हिजनला तुम्ही आठवड्यातून एकदा दिला किंवा 2-3 दिवसातून एकदा रिवाईज केलं तरी ते होणार आहे. ठीक आहे. सो 3 पेजेसचा हा फॉर्म्युला शीट स्टॅटिस्टिक्ससाठी आणि मॅथेमॅटिक्ससाठी एक नोटबुक तुम्हाला प्रिपेअर करायची. आता इथे बघा फॉर्म्युला कसा लिहायचा, तर हे बेसिक सूत्र आहे, प्रोबॅबिलिटीचं बेसिक सूत्र आहे. ठीक आहे. हा PA इज इक्वल टू फेवरेबल आउटकम डिवाइडेड बाय टोटल आउटकम, हा बेसिक फॉर्म्युला आहे. त्याच्या खाली एक उदाहरण लिहा. एका पिशवीत 5 लाल चेंडू, 3 निळे चेंडू आहेत. एक चेंडू निवडला, लाल चेंडू येण्याची शक्यता किती आहे? तर मग P रेड चेंडू इज इक्वल टू 5/8. ह्याच्यातून जे काही आन्सर मिळेल त्याच्यातून आपल्याला प्रोबॅबिलिटीची शक्यता म्हणजे हे जे आन्सर येणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला शक्यता कळते की किती वेळेस लाल चेंडू येऊ शकतो. ठीक आहे, 8 मधून. तर हे झालं प्रोबॅबिलिटीचं बेसिक सूत्र. तर अशा पद्धतीने तुम्हाला शीट वरती तयार करायचं आहे विथ एक्झाम्पल, जेणेकरून तुम्हाला रिवाइज करताना ते लक्षात राहील. ठीक आहे. सो 30 दिवसांचा म्हणजे 30 दिवसांचा हा अभ्यास प्लॅन आहे, ज्याच्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये तुम्ही काय करू शकता, डिफरन्शिएशन आणि प्रोबॅबिलिटी, दुसऱ्या आठवड्यामध्ये ऑप्टिमायझेशन रिग्रेशन, तिसऱ्या आठवड्यामध्ये लिनियर प्रोग्रामिंग, हायपोथेसिस टेस्टिंग, हे सगळं प्रिपेअर करायचं आहे विथ प्रॅक्टिस. ठीक आहे. विथ प्रॅक्टिस, इथे थेअरी वाचायची नाहीये, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे हे तिन्ही आठवड्यामध्ये विथ तुमच्या थेअरी युनिट सोबत ह्या मॅथ्स आणि स्टॅटिस्टिक्सच्या युनिटचा अभ्यास करायचा आहे. आणि चौथ्या आठवड्यामध्ये फक्त फुल प्रॅक्टिस आणि मॉक टेस्ट, म्हणजे ह्यांच्याकडे परत बघायचं नाही, ह्यांच्या थेअरीकडे परत बघायचं नाही. फक्त प्रॅक्टिस आणि मॉक टेस्ट सॉल्व्ह करायचे चौथ्या आठवड्यामध्ये. 1 महिना तुम्ही ह्या 2 युनिट्सला दिला तर बाकीच्या वेळेस तुम्हाला फक्त तुमचे बाकीचे युनिट्स प्रिपेअर करायचे, रिव्हिजन करायचे आणि मॉक टेस्ट द्यायचे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हे 2 युनिट्स तुम्ही जे आहेत ते तयार करू शकता. आणि जे आता समजा तुमचं मॅथ्स तुम्ही आतापर्यंत वापरत आलेत आणि बऱ्याच जणांमध्ये आता सगळे स्टुडंट जे आहेत ते मॅथ्स बॅकग्राऊंडचे नाही आहेत किंवा इकॉनॉमिक्स त्यांनी आता अलीकडे सब्जेक्ट घेतलाय किंवा इकॉनॉमिक्स घेतला पण आतापर्यंत त्यांनी सगळे मॅथ्स वाला काही सॉल्व्ह केलं नाही, इग्नोर केलं होतं. पण आता हे 20 मार्क्स सोडायचे नाहीये. त्यांच्यासाठी काय आहे, तर कन्सेप्ट व्हिडिओ बघायचे आपल्याला. जे काही कन्सेप्ट मी आता सांगितल्या ते कन्सेप्ट व्हिडिओ थ्रू तुम्ही बघू शकता. किंवा आपल्या कोर्सेसमध्ये पण हे कन्सेप्ट तुम्ही क्लिअर करू शकता. बेसिक उदाहरणं तुम्ही सोडवायचे, सेट लेव्हलचे MCQs त्या टॉपिकवरचे सोडवायचे आणि ॲडव्हान्स लेव्हल जे आहे ते आपल्याला स्किप करायचे. खूपच जास्त कठीण असेल तर ते तुम्ही सोडा. ठीक आहे. 20-25 मार्क्स किंवा क्वेश्चन्समध्ये जर तुम्हाला एखाद-2 क्वेश्चन सोडले तर काही प्रॉब्लेम येणार आहे का? नाही. तुम्ही दुसरीकडे ते मॅनेज करू शकता. ठीक आहे. तर या ठिकाणी मॅथ्स ज्यांचं बॅकग्राऊंड नाहीये त्यांना बेसिकली ह्याच गोष्टी करायच्या आहेत, की कन्सेप्ट व्हिडिओ बघून क्लिअर करायचे. ठीक आहे. ओके. हा गोल्डन फिगुरेशन फॉर्म्युला इथे कन्सेप्ट समजून घ्या, सूत्र लिहा, प्रश्न सोडवा. चूक आहे प्रश्न सोडवल्यानंतर चुकला आन्सर तर तिथे काय चुकलं नेमकं, तुमची कुठली स्टेप चुकली का फॉर्म्युला चुकला, हे स्वतः अनालाइज करा आणि त्याच्यावरती तुमचं सोल्युशन काय असेल ते बघा. त्यानंतर रिव्हिजन करा आणि ही सायकल रिपीट करा. जेवढ्या वेळेस ही सायकल रिपीट होईल तेवढा पक्का तुमचा हा युनिट होईल आणि त्याच्यातून तुम्ही मॅक्झिमम स्कोर करा. ओके. सो हा व्हिडिओ होता सगळ्यांसाठी जे स्टुडंट्स मॅथ्स आणि स्टॅटिस्टिक्स साठी युनिट्सला घाबरत होते. ठीक आहे. सो नक्कीच आता MSET 2026 मध्ये सिलेक्शन मिळायचं असेल तर आपल्याला पेपर 2 मध्ये गणित आणि सांख्यिकीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ठीक आहे. त्यांना आपल्याचं करायचं आहे. या फॉर्म्युल्यानुसार जे आपण डिस्कस केले त्यानुसार तुम्ही आपला हा प्रिपेअर करू शकता युनिट्स. ठीक आहे. आणि ज्यांना स्ट्रक्चर गायडन्स हवा असेल त्यांनी हा कम्प्लीट कोर्स आपला जॉईन करू शकता. थँक्यू एव्हरीवन.